राजहंस प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राजहंस व्याख्यानमाला 2024. सुस्वागतम. उपस्थित सर्व रसिकांना माझा मनपूर्वक नमस्कार. राजहंस प्रतिष्ठान आयोजित 5व्या आणि शेवटच्या पुष्पामध्ये मी कश्मीरा भूषण अवसरे आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करते. पंखांना ओढ स्वप्नांची या विषयाअंतर्गत सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सौ गीता कॅस्टेलिनो व अभिनेत्री, लेखिका, मुलाखतकार सौ मेधा जांबोटकर यांच्या सुसंवादाचा आस्वाद आज आपण घेणार आहोत. 10वी झाल्यानंतर ॲक्च्युली जे स्कूल ऑफ आर्टमध्ये अशी अतिशय आरामात ॲडमिशन मिळाली, तो प्रॉब्लेम नव्हता. पण आता जायचं कसं, कारण मला आजोबांनी सांगितलं होतं की काही झालं तरी आम्ही कीर्ती कॉलेजच्या समोर राहायचो. तर कीर्ती कॉलेज समोर आहे, तिकडे जा सरळ, उगीच इकडे तिकडे जात बसायला नको. तर मी म्हटलं नाही, मला जे स्कूल ऑफ आर्टमध्येच आहे, मला काही अभ्यास नाही करायचा आहे. मग पहिले 8 दिवस जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये वडील माझे रोज यायचे बसने, आणि माझ्याबरोबर या 3 मैत्रिणी होत्या बालमोनमध्ये. 2 बालमोनमधल्या, आणखीन एक ज्योती लागू चव्हाण, अनघा निगवेकर पाटील, आणखीन सरोज नाईक. या 3घी जणी माझ्याबरोबर कॉलेजमध्ये यायच्या, कारण त्या जवळपास राहायच्या. मला हे सांगायला पण खूप आवडेल की स्टुडंट असताना कॉलेजमध्ये आपल्याला कन्सेशन मिळतं रेल्वेचं. त्या रेल्वेच्या कन्सेशनकडे न पाहता, म्हणजे त्यांच्या आईवडिलांचं सुद्धा मला याच्यात खूप कौतुक वाटतं की त्यांनी सांगितलं की मी बसने जायची, आणि कीर्ती कॉलेजपासून डायरेक्ट बस जवळपास नव्हती. तर बस स्टॉप यायचं म्हणजे पोर्तुगीज चर्चला 15 मिनटं लागायची मला यायला. तर मी आणि ती एक मैत्रीण एकत्र यायचो, आणि मग नंतर पुढे बसस्टॉपवरती सगळ्या 4घी जणी भेटायचो. तर मला असं वाटतं की त्या आईवडिलांनी सुद्धा एवढा समंजसपणा दाखवला की डझंट मॅटर की कन्सेशन नाही मिळते, पण गीताला त्यांच्याबरोबर जायला मिळतं आहे. आणि पोर्टफोलिओज आमचे खूप मोठे असायचे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये. तर संध्याकाळी येताना माझ्या मैत्रिणी माझ्याबरोबर ते घेऊन यायच्या, पण सकाळी जाताना 7 वाजता मी जेव्हा घरातून निघायची तेव्हा आईने एक शिपाई ठेवला होता, तर तो मला कॉलेजमध्ये येऊन सोडून जायचा. तर तो पोर्टफोलिओज घेऊन यायचा. एकतर जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असताना आणखीन एक म्हणजे मी इंट्रोवर्ट होते, ती एक्स्ट्रोवर्ट झाले बेसिक. आणि दॅट वॉज अ व्हेरी गुड थिंग, कारण पप्पा पहिले 8 दिवस जे काही आले त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं आता मी कॉन्फिडेंटली जाऊ शकते बसने. आणि तेव्हा डबल डेकर बसेस होत्या. मी पोर्तुगीज चर्चवर आम्ही 71 नंबर घ्यायचो. कंडक्टर काका होते आमच्याबरोबर, जे ते इतके म्हणजे त्या बसमध्ये नेहमी 7 वाजता 7:15ची जी आम्ही बस घ्यायचो, त्या बसमध्ये एक इन्स्पेक्टर काका असायचे, एक टीचर होते, असे 5-6 जण होते की जे रोज आम्हाला भेटायचे, कारण शिवाजी पार्कवरनं ती बस सुटलेली असायची. पोर्तुगीज चर्चला येताना कधी कधी समजा जर का 1-2 मिनटं उशीर झाला तर ते कंडक्टर काका बघायचे की तेच नाही तर ते पॅसेंजरसुद्धा सांगायचे की गीता येते, क्रॉस करते, थांबवायचे बस. आणि मी तशी बसमध्ये चढलेली आहे. पूर्ण हॉस्पिटलमध्ये असताना आई जेव्हा मला घेऊन जायची तेव्हा मला वाटतं 300 तरी वेळा आई आणि मी पडलो आहे बसमधनं. आणि जे स्कूल ऑफ आर्टमध्ये असताना ते इंट्रोवर्ट टू एक्स्ट्रोवर्ट कसं झालं ते पण मला असं वाटतं की कॉन्फिडन्स खूप आला की मी स्वतःहून काहीतरी करू शकते, मी स्वतःहून प्रवास करू शकते एकटी. हे खूप महत्त्वाचं होतं मला वाटतं माझ्यासाठी. आणि खूप छान मैत्रिणी भेटले, आणि फक्त माझ्याच वर्गातले नाही तर माझे सिनियर्स, माझे ज्युनियर्स नंतरचे, मला खूप छान माणसं भेटली. आणि हे जे मित्रमैत्रिणी होते त्यांच्यामुळे मी स्टडी टूर्स सगळ्या जॉईन केल्या, आणि ते औरंगाबादची जी 10वीची टूर होती त्याच्यानंतर मी जास्त कॉन्फिडंट झाले. प्रत्येक वर्षी जे स्कूल ऑफ आर्टमधनं स्टडी टूर जाते, आणि ती स्टडी टूर असे खूप मोठे, म्हणजे नेपाळ किंवा अहमदाबाद असेल, नेपाळ असेल, बनारस असेल, लखनौ, तर ह्या ज्या ठिकाणी स्टडी टूर्स असल्या सगळ्या स्टडी टूर्सना मी गेले. म्हणजे एवढं की जिकडे डोंगर असायचे किंवा जिकडे भूलभुलैया म्हणून एक लखनौमध्ये जागा आहे तिकडे 500 पायऱ्या आहेत. तर तिकडे 30 पायऱ्या झाल्यानंतर मी जरी थोडा वेळ थांबले होते, तर मला 5 वर्षांनी सिनियर एक स्कल्पचर अँड मॉडेलिंगला राठोड म्हणून मुलगा होता. तो एकदम फिट बेसिकली, आणखीन एकदम म्हणजे हल्लीचे सिक्स पॅक म्हणतात तसं. तर तो आला लगेच आणि त्याने मला उचलून त्याच्या खांद्यावर ठेवलं, आणि तो मला 500 घेऊन गेला बाकीच्या सगळ्या.
सो दीज आर द काइंड ऑफ फ्रेंड्स. म्हणजे मला असं वाटतं की इतके छान मित्रमैत्रिणी भेटले मला की आय वुडंट बी व्हॉट आय एम टुडे ऑल्सो बिकॉज ऑफ दॅम. की ही जी पॉझिटिव्हिटी येते आणि त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त म्हणजे शाळेत असताना मला कोणी जास्त मैत्रिणी नव्हत्या, कारण शिपाई आणि शिक्षकच माझे मित्रमैत्रिणी. पण जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आल्यानंतर खूप मित्रमैत्रिणी झाले. म्हणजे एवढे मित्रमैत्रिणी झाले की एरिक्स आणि माझं जेव्हा बरेचदा आर्ग्युमेंट्स होतात, भांडण होतात, तेव्हा मला नेहमी ऐकायला मिळतंय की त्या 5,000 फ्रेंड्समध्ये माझा नंबर सगळ्यात शेवटी. पण गीता, तू जे मध्ये काय शिकली, म्हणजे काय डिप्लोमा किंवा डिग्री? मी टेक्स्टाईल्स केलं. आम्ही फाउंडेशन केलं पहिलं. आता नाही येते तो अभ्यासक्रम, पण तेव्हा डिप्लोमा होता. आणि फर्स्ट इयर फाउंडेशन म्हणजे जिकडे सगळ्या प्रकारची इट कुड बी कमर्शियल आर्ट, ग्राफिक डिझाईन, इंटिरियर डिझाईन, क्ले मॉडेलिंग, ह्या सगळ्या गोष्टी शिकवतात. त्या फाउंडेशन शिकवल्या गेल्या एका वर्षामध्ये. आणि त्याच्यानंतर मी टेक्स्टाईल डिझाईन केलं. मी डाईंग अँड प्रिंटिंगमध्ये स्पेशलायझेशन केलं माझं. पण नंतर माझ्या माहितीप्रमाणे तू व्हेजिटेबल डाईंग, त्याच्यानंतर पॉटरीज, ज्वेलरी मेकिंग आणि सिरॅमिक्स वगैरे, हे सगळं तुझ्या करिअरसाठी पूरक असं होतं. हां, म्हणजे सासमिरामधनं तू पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएशन केलंस. हे सगळं तुझ्या करिअरसाठी पूरक होतं. पण तू शिकली आहेस सायकॉलॉजी सुद्धा, आणि सायकॉलॉजिस्ट आणि काउन्सिलर म्हणूनही तू काम करतेस. तर आपण हेही शिकावं असं काम मनात आलं तुझ्या? 80sमध्ये ना, फर्स्ट हाफ ऑफ 80s, तेव्हा टेक्स्टाईल मिल्सचा स्ट्राईक. म्हणजे बऱ्याच जणांना इकडे असतील त्यांना माहिती असेल की टेक्स्टाईल मिल्स बंद पडायला लागल्या मुंबईमध्ये. आणि त्या बंद पडायला लागल्यानंतर मी टेक्स्टाईल डिझाईन घेतलं होतं. म्हणजे मला आठवतं माझा पहिला पगार 150 रुपये होता. आणि तो 150 रुपये जो पगार होता तेव्हा मला पप्पा नेहमी सांगायचे, आपल्याकडे शांती काम करते तर ती पण तुझ्यापेक्षा जास्त कमवते. तर ते मला ऐकल्यानंतर मला नेहमी असं वाटायचं, कारण मी 35 तरी इंटरव्ह्यूजला गेले टेक्स्टाईल्स मिल्समध्ये माझं टेक्स्टाईल्स झाल्यानंतर, जे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर. पण प्रत्येक ठिकाणी आड यायचं की पोलिओ झाला आहे. जेव्हा मी चालत होते तेव्हा जेव्हा लोक बघायची, इंटरव्ह्यूला जायची, त्याला रिजेक्ट. दॅट इज द ओनली टाईम तेव्हा मला असं वाटायचं की लोक माझा विचार फक्त मी कशी चालते, मी काय करते, मी कशी प्रवास करणार, आणि विचारत पण नाहीत की कसा प्रवास करणार. पण त्यावेळेला मला असं वाटायचं की त्यांचा हा मोठा प्रश्न असायचा की आपण या व्यक्तीला जर का घेतलं डिझायनर म्हणून आपल्याकडे, तर ती येणार कशी, जाणार कशी, ती खरंच काम करू शकेल किंवा नाही. देन टॅलेंट रिमेन्स असाइड. की तेव्हा मग आपल्याला वाटतं की, मला असं वाटतं की कुठेतरी त्या 35 इंटरव्ह्यूजमध्ये कुठेतरी पप्पांनी पण त्यांना पण जाणवायला लागलं की ते माझ्याबरोबर प्रत्येक वेळेला यायचं इंटरव्ह्यूला की जा तू आतमध्ये, पण ते मला सोडायला म्हणून तिकडे यायचं आणि तिकडे बसायचे. माझा इंटरव्ह्यू झाला की ते मला परत पिकअप करून घेऊन जायचं. पण त्या वेळेला मला जरा थोडंसं मला असं वाटतं की मनाची चलबिचल झालेली असणार नक्की. म्हणजे आता द वे आय सेड की मी मागे बघत नाही, मी पुढे बघते, कारण नाहीतर यू कॅनॉट ॲक्च्युली एन्जॉय युअर प्रेझेंट, किंवा फ्युचरमध्ये पण तुम्ही जाऊ शकत नाही. त्यामुळे मला एवढ्या गोष्टी अशा आठवत नाहीत की अरे बापरे एवढं दुःख करत बसले किंवा काय. पण डेफिनेटली कुठेतरी चलबिचल झालेली असणार की ज्याच्यामुळे मला असं वाटलं की आता काय करायचं. आणि 18व्या वर्षी मी लेक्चरर झाले, आणि ती सुद्धा झाले ते कुसुमताई वानखेडे, त्या चेअरपर्सन होत्या रहेजा कॉलेजमध्ये. आणि आई जेव्हा हँडीक्राफ्ट टीचर्स ट्रेनिंग सेंटरला होती तिकडच्या त्या चेअरपर्सन होत्या. आणि त्यांनी आईला सांगितलं की इकडे एवढं प्रॉब्लेम येतोय, ते तिला लेक्चररची पोस्ट आहे, पोझिशन आहे रहेजा कॉलेजमध्ये वरळीच्या. तर तिला विचारा की करायचं आहे का, शिकवायला आवडणार आहे का म्हणून. तर मी आईला म्हटलं करून बघायला काय हरकत नाही आहे. म्हणजे आईनेच मला कन्व्हिन्स केलं बेसिकली की करायला. आणि कुसुमताई वानखेडे वॉज इन्स्ट्रुमेंटल इन मेकिंग मी अन अकॅडमिशियन. म्हणजे मला ते खूप असं वाटतं की म्हणजे त्यांच्याबद्दल एवढा आदर म्हणून आहे की त्याच्यामुळे मी नंतर जे काही पुढे शिकले किंवा आणखीन पुढे ज्या काही पोझिशन्स घेतल्या. सासमिरामधनं मी जेव्हा लेक्चरर झाले तेव्हाच सायमल्टेनियसली आय डीड माय पोस्ट ग्रॅज्युएशन, कारण रहेजा वरळीला होतं आणि ते सासमिराच्या मागेच होतं.
तर मी सासमिरामधनं पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, इव्हनिंगचे क्लासेस केले. पण कुसुमताईंबरोबर काम करत असतानाच तू स्काउट्स आणि गाईड्ससाठी पण हो. काम केलंस का? कुसुमताई वानखेडे म्हणजे बॅरिस्टर वानखेडेंचे, म्हणजे वानखेडेंच वेडेवाले वानखेडे, त्यांच्या मिसेस, आणि त्या चेअरपर्सन होत्या महाराष्ट्र स्टेट स्काउट्स अँड गाईड्सच्या. बरं. तर 1980 जे साल होतं ते अपंग वर्ष म्हणून जाहीर केलं होतं गव्हर्नमेंटने. तर त्यांना तेव्हा असं, त्यांची दूरदृष्टी पण एक होती दादांसारखीच, की त्यांनी सांगितलं गीता काहीतरी करू शकली समजा का अपंगांसाठी, म्हणजे आता अपंगांना दिव्यांग म्हटलं जातं, तर दिव्यांग, तर जर का गीता काहीतरी करू शकली तर बघूया. आणि मग त्यांनी मला एकदा विचारलं की तू करशील, कारण त्या मला घेऊन गेल्या एका कॅम्पमध्ये, मुंबईतच तो कॅम्प होता, आरे कॉलनीमध्ये, तिकडे घेऊन गेला मला, आणि मला म्हणाला की तू सगळं बघ, तुला आवडणार असलं तर सुरू करशील का, एक क्लास सुरू करायचा, आणि फक्त रविवारी जा, की तुला जेव्हा रविवारी वेळ असतो तेव्हा 2 तास फक्त त्या एका शाळेत जा. आणि असं मी ACC डे स्कूल, म्हणजे सोसायटी ऑफ एज्युकेशन ऑफ द क्रिपल्ड, प्रेरणा फाटक इकडे बसले आहेत, त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होत्या तिकडे त्या शाळेमध्ये. तर त्या शाळेमध्ये मी 1980 स्काउट अँड गाईड फिजिकली चॅलेंज मुलांसाठी सुरू केलं. वा. आणि मग ते पूर्ण ऑल ओव्हर इंडिया झालं, आणि मग मी रिप्रेझेंट केलं महाराष्ट्र स्टेटला, मग दिल्लीला गेले. आणखीन माझा जो पहिला स्टेट अवॉर्ड मिळालं माझ्या ब्लॉक प्रिंटिंग साडीसाठी म्हणून मी डिझाईन केलेली, ते नेमकं मी जेव्हा ॲगोनरीला गेले होते स्काउट्स गाईड्सच्या प्रेझेंट करायला महाराष्ट्र स्टेटमधनं दिल्लीला, तेव्हा मिळालं. त्यामुळे मला ते अर्धवट सोडून यायला लागलं, आणि तेव्हा मी पहिला विमान प्रवास केला. म्हणजे मला बेल्ट कसा लावायचा सीटचा तो पण माहीत नव्हतं. तर पण मग पप्पांनी सांगितलं की नाही, आता हा अवॉर्ड घ्यायला तुला यायला लागेल, कारण अवॉर्ड जाहीर झालं आहे स्टेट लेवलचं. ते 1980ला माझं पहिलं टेक्स्टाईल्समध्ये मला अवॉर्ड मिळालं बेसिकली. त्याच्यानंतर 9 स्टेट अवॉर्ड्स मिळाले. अच्छा. तू आत्ता नाही, तू मगाशी जनरल करिअप्पांचा उल्लेख केलास, आत्ता कुसुमताई वानखेडेंचा, असे अनेक सुहृद आणि मोठी मोठी व्यक्तिमत्व तुझ्या आयुष्यात आलेली आहेत. थोडा विषयांतर करते, पण सांग ना त्यांच्याबद्दल आम्हाला. विजय मर्चंट एक आहे त्याच्यातले, की म्हणजे जेव्हा मी इंटरव्ह्यूजला गेले तेव्हा ठाकरसी मिल्स विजय मर्चंट त्यांची स्वतःची होती. तर मी तिकडे जेव्हा गेले तर मी त्यांना ओळखत नव्हते, पण विजय मर्चंट मी आधी सांगितलंच की प्रेसिडेंट ऑफ नासिओ, नॅशनल सोसायटी ऑफ इक्वल ऑपॉर्च्युनिटीज फॉर द हँडिकॅप्ड, आणि नॅपचे सुद्धा, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड, त्याचे सुद्धा ते चेअरमन होते. तर मला माहिती होतं की त्यांची ती मिल आहे, टेक्स्टाईल मिल्स, पण मी कधी त्यांना भेटले नव्हते, आणखीन तसा परिचय अजिबात नव्हता. पण मी इंटरव्ह्यूला गेलेले असताना इंटरव्ह्यू झाला, HR नी माझा इंटरव्ह्यू घेतला. ते 4 जण पॅनलवरती होते, त्यांनी इंटरव्ह्यू घेतला, आणि त्यांच्या चेहऱ्यावरून मला माहिती होतं मला मिळणार नाही आहे जॉब. मी बाहेर आले, मी लिफ्टमधनं बाहेर आले, आणि विजय मर्चंट लिफ्टच्या आतमध्ये येत होते, आणि त्यांनी विचारलं की आप मुझे मिलने आए हो? असे नाही, आय हॅड कम टू. आणि आणखीन एक खूप मजेशीर गोष्ट असते की जेव्हा अपंग किंवा दिव्यांग लोकांना भेटलं जातं तेव्हा पहिल्यापासून मला हे खूप जाणवलं आहे की कोणाला वाटतच नाही की आपल्याला इंग्लिश येत असेल किंवा आपण थोडेफार शिकलेले आहोत. मला खूप जण विचारायचेच की आपका टेलिफोन बूथ काय आहे. तर या जागी तसंच विजय मर्चंटनी सुद्धा केलं. आणखीन आय हॅड नॉट लाईक्ड इट, आणि ते त्यांना मी नंतर सांगितलं. मला वाटतं कुठेतरी मी फिअरलेस होते आणि कुठेतरी ब्लंट, त्याच्यामुळे मी प्रोफेशनली आणखीनही खूप अचीव करू शकले असते, पण नाही केलं, कारण आय एम व्हेरी व्हेरी ब्लंट अँड व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड. तर जेव्हा ते भेटले ते म्हणाले नाही आप चलो मेरे साथ मेरे कॅबिन में. तर मी गेले परत त्यांच्याबरोबर, आणि मग ते मला म्हणाले की तर म्हणे इंटरव्ह्यूला आली ती का वगैरे. मग मी इंग्लिश बोलायला लागले, त्यांनी इंग्लिश सुरू केलं. मी त्यांना सांगितलं सर आय जस्ट वॉन्ट टू टॉक टू यू. त्यांना मी सांगितलं की असं नाही आहे की प्रत्येक अपंग तुम्हाला भेटतो तो फक्त हिंदीतच बोलू शकतो. तर ते खूप हसले आणि ते म्हणाले आय ॲग्री अँड आय अपोलोजाईज फॉर इट. पण अशा व्यक्ती, अशा महान व्यक्ती ज्या मला भेटल्या की कोण कशाला अपोलॉजी देणार.
आणि मग त्यांनी मला विचारलं की काय झालं मग ते इंटरव्ह्यू, आणि त्यांच्या HR हेडना बोलवलं की केव्हापासून जॉईन करते. तर मलाच असं गिल्टी वाटायला लागलं की तर त्या माणसाचा चेहरा बघून मी म्हटलं नो डोंट वरी, मी सांगते त्यांना, एक्सप्लेन करते. मग मी त्यांना सांगितलं की असं नाही. अँड दॅट वॉज ॲट अराउंड माय एज वॉज 17.5 दॅट टाईम. तर मग मी त्या विजय मचांना सांगितलं की असं नाही आहे, त्यांना पेचात नका पाडू, ते कदाचित मला घेणार नाही आहेत, कारण आय एम शुअर की हेच रिझन असणार आहे की मी कशी येणार, काय येणार किंवा काय. आणि मी ऐकलं आहे खूप की तुम्ही सोशल वर्क करता खूप अपंगांसाठी वगैरे, पण इट्स अ डिफरंट बॉल गेम जेव्हा कोणाचा तरी जॉब असतो आणि मी तिकडे जॉब म्हणून जाणार आणि मला ते पैसे देणार काही काम न करण्यासाठी. असं नाही ना होऊ शकणार. मी त्यांना असं वाटतं ही काय काम करणार. तर तेव्हा खूप छान एक गोष्ट घडली आणखीन, ज्याच्यामुळे मी साक्षात टेक्स्टाईल डिझाईन्स हा माझा बिझनेस चालू केला. की ते म्हणाले की म्हणजे इकडे जॉब नाही मिळणार आहे, मग तू आणखीन एक काम करशील का. आमच्याकडे रशियाची डिझाईन्स आम्हाला पाहिजेत, रशियन ट्रेडर्स आले आहेत, तर त्यांच्यासाठी डिझाईन्स पाहिजेत, तर तू शर्टिंग आणखीन ड्रेस मटेरियलची घरून करून देशील का आम्हाला डिझाईन्स. मला काय म्हणजे आय रिअली डोंट नो मी का हो म्हटलं, पण मला बऱ्याच वेळेला नाही म्हणायला आवडत नाही की ज्या गोष्टी आपल्याला कदाचित एक्सप्लोअर करता येणार आहेत तर त्या मी करते. आणि मग त्यांना म्हटलं की हां करीन. आणि दॅट इज हाऊ 9 years आय डीड द डिझायनिंग फॉर देम केलं. आणि मग ते साक्षात टेक्स्टाईल डिझाईन जे सुरू केलं बिझनेस, तो मी वाढवला. आणि माझे जे एक स्टुडंट्स होते त्याच्यानंतरचे रहेजामधले, त्यांना मी एम्प्लॉय केलं 6 जणांना. आणि ते खूप वाढत गेलं. मग कलानिकेतनच्या साड्या, सिल्क साड्यांसाठी जास्त काम केलं, कर्नाटका सिल्क इंडस्ट्रीजसाठी काम केलं. विचित्र प्रिंट्स म्हणून दिल्लीला खूप चांगले त्यावेळेचे नावाजलेले टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरर्स होते, त्यांच्यासाठी काम केलं. तू सेंच्युरी बाजारमध्ये पण स्टॉल तुझा असायचा ना. हो. 80मध्येच 1980मध्ये जेव्हा रहेजामध्ये मी लेक्चरर म्हणून जॉईन झाले. आणि एक मजा म्हणजे रहेजामध्ये जेव्हा जॉईन झाले तेव्हा माझ्यापेक्षा माझे स्टुडंट्स 4-5 वर्षांनी मोठे होते. म्हणजे मला रॅगिंग पण झालं. त्यांना वाटलं की पहिल्या दिवशी मी जेव्हा गेले तेव्हा त्यांना वाटलं की मी स्टुडंटच आहे म्हणून. आणि मग नंतर कळलं लायब्ररीमध्ये की अरे बापरे, तर ही आपल्याला शिकवायला येणार आहे. तर 1980मध्ये तिकडे कॉलेजमध्ये एक कॉर्पोरेटर यायचे, व्हेरी यंग मॅन बेसिकली. तर ते जेव्हा तिकडे विलास म्हणून, तर त्यांनी मला 3-4 वेळा बघितलं होतं. आणि त्यांनी मला एकदा विचारलं की हे ना अपंग वर्ष आहे आणि त्याच्यासाठी मी कोणाला तरी असं बघतोय की जे टॅलेंटेड कोणतरी आहे, आणखीन सेंच्युरी बाजारमध्ये त्या मॅनेजरना एक स्टॉल द्यायचा आहे तिकडे. मी तिकडेही हो म्हटलं. आणि काही हातात काही नव्हतं माझ्याकडे, म्हणजे मला माहीतही नव्हतं काय करायचं आहे. पण टेक्स्टाईल डिझाईन झाल्यानंतर मी म्हटलं साक्षात टेक्स्टाईल डिझाईनच्याच नावावरती. ते म्हणाले की ते मला घेऊन गेले आणि म्हणाले की या मॅनेजरची ओळख करून दिली. ते म्हणाले की तुला पंजाबी ड्रेसेस, सूट्स वगैरे प्रिंट करून देता येतील का. म्हटलं हो. आणि त्या मला ब्लॉक प्रिंटिंग वगैरे यायचं, मला आवडायचं. ह्या गोष्टी मी घरी करत होते, घरी करायला आवडायच्या ह्या गोष्टी. म्हणजे मी बांधणी, बाटिक, ब्लॉक प्रिंटिंग खूप केलं, गिफ्ट्स म्हणून पण लोकांना दिलं. आणि त्याचा मला नंतर खूप उपयोग झाला. तर मी त्यांना हो सांगितलं आणि त्यांना सांगितलं मला 1-1.5 महिना द्या, पण मी या 1-1.5 महिन्यात करीन. आणि व्हाईल डुईंग सासमिरामध्ये मी जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन करत होते ते मी वेट प्रोसेसिंगमध्ये केलं, टेक्स्टाईल्समध्ये. दॅट वॉज अनदर खूप वेगळा सब्जेक्ट होता, कारण युजली डिझायनिंगवरनं कोणी अभ्यासक्रमामध्ये केमिस्ट्रीमध्ये जात नाही. तर मी ते पोस्ट ग्रॅज्युएशन तिकडे करत होते तेव्हा आणखीन एक लेटर आलं हँडलूम बोर्डचं, विवर्स सर्व्हिस सेंटर म्हणून. बरं. तर तिकडे स्टेट लेवलला जेव्हा जीजे स्कूल ऑफ आर्टमध्ये डिरेक्टरेट ऑफ आर्टच्या इकडनं जेव्हा डिप्लोमा झाल्यानंतर पहिले जे महाराष्ट्रामध्ये 3 स्टुडंट्स येतात, तर त्या 3 स्टुडंट्सना तिकडे रिसर्च करायला मिळतं विवर सेंटर. ते लेटर आलं की असं असं लेटर आहे. आणखीन वडील म्हणाले की ते लेटर आलं आहे तर आपण ते बघूया काय करायचं. मग तिकडे गेलो. मग ते तिकडे मग मी रिसर्च केलं बेसिकली. आणि तेव्हा इट वॉज अ व्हेरी गुड थिंग की मी विदाऊट पे लीव घेतली रहेजामधनं. आणि 1 वर्ष
मध्ये मध्ये मी जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा जाऊन काही शिकवायचं असेल तर ती शिकवायची. पण विवर्स सेंटरमधनं मी रिसर्च केलं हिस्ट्री ऑफ इंडियन कॉस्ट्युम्स अँड टेक्स्टाईल्स आणि व्हेजिटेबल डाईज म्हणजे नॅचरल कलर्स, बरं. जे आत्ता त्याचा खूप उपयोग होतो बेसिकली. तेव्हा तो खूप नवीन सब्जेक्ट होता. तर ते रिसर्च केलं आणखी दॅट वॉज अनदर ॲडेड क्वालिफिकेशन फॉर मी. पण मग साक्षा का बंद केलं? मग साक्षा एवढं चांगलंच चाललं होतं. त्यावेळेला काय झालं की मला आणखीन एक छान ऑफर आली. हां. मी ॲक्च्युली माझी बहीण तेव्हा इंग्लंडला होती. माझी बहीण फिजिओथेरपिस्ट आहे आणि ती इंग्लंडला गेली होती जॉब करायला. आणि तिने तिकीट पाठवलं, सांगितलं की या समर वेकेशनमध्ये 1 महिना राहायला ये. मी तिकडे गेले होते आणि मग आम्ही युरोप टूर केली 15 दिवसाची आणि त्याच्यानंतर स्कॉटलंडला गेलो. आणि स्कॉटलंडला माझ्या आईचा एक लांबचा आत्तेभाऊ राहतो, तो आर्टिस्ट आहे. तर त्यांनी मला एडिनब्राला गेले, एडिनब्रा स्कूल ऑफ आर्ट्समध्ये घेऊन गेला आणि त्यांनी माझी ओळख टेक्स्टाईल डिझाईनच्या डिपार्टमेंटच्या हेडबरोबर करून दिली. आणि त्यांनी मला ऑफर दिली, लेक्चरर म्हणून येणार का, हिस्ट्री ऑफ इंडियन कॉस्ट्युम्स अँड टेक्स्टाईल्स शिकवणार. अरे वा. म्हणजे दिस वॉज आय थिंक द फर्स्ट टाइम कोणीतरी माझं अपंगत्व न बघून, क्या बात आहे. मी जे कारण आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला मला म्हणजे त्याच्यानंतरही आणखीन 15 वर्ष पण कदाचित मला वाटतं की आय हॅड टू एव्हरी टाईम प्रूव्ह की मी काय करू शकते. स्कॉटलंडला पहिल्यांदा असं कोणीतरी मला विचारलं, मग त्यांनी मला डिरेक्टरकडे घेऊन गेले आणि म्हणाले की करू शकशील का. तर मी म्हटलं की 6 महिने केलं मी तिकडे लेक्चरचं काम. आणि मला तो जॉब मिळाला नंतर परत, म्हणजे नंतर ऑफर आली होती मला जॉब, पण मी तो केला नाही कारण आय थिंक अनदर वन मोर थिंग वॉज की बाय देन आय ऑल्सो हॅड मेट एरिक. त्याच्या व्यतिरिक्त पण मला असं वाटतं की मला इंडियामध्ये परत यायचं. तू एरिकचं नाव घेतलंच आहेस आता, तर आमच्या सगळ्यांच्या मनात तो प्रश्न आहे. मी फक्त ओठाबाहेर काढते, एरिकबद्दल आम्हाला ऐकायचंच आहे. कारण एकतर तू गीता निळकंठ झालीस, गीता कॅस्टेलिनो, त्याच्यानंतर मी एरिकला ओळखते म्हणून सांगते की मी बघितलंय त्याला की तो किती स्वातंत्र्य देतो याला विचारांचं आणि अदरवाईजही. तर एरिकबद्दल गीता आम्हाला ऐकायला आवडेलच. गीता माझ्यावर रागवणार, ती मला म्हणालेली एरिकबद्दल विचारू नकोस. आय एम रिअली सॉरी, पण हा प्रश्न म्हणजे मी काय माझं हिंदुइझम वगैरे काय बदललेलं नाही आणि आय एम नॉट ॲट ऑल रिलिजियस, निदर मी नॉर एरिक. मला कोणी माझ्या सासरी सांगितलं नाही, सासऱ्यांनी किंवा एरिकने कधी, किंवा आम्ही कधी या विषयावर बोललोही नाही की रिलिजन चेंज करायचं आहे किंवा काय. मी अजूनही हिंदू आहे आणि मी हिंदू आहे की ख्रिश्चन आहे, इट डझंट मॅटर. कारण मी जास्त चर्चमध्ये जाते, मंदिरात जात नाही. चर्चमध्ये जायला आवडतं कारण मला बूट घालून जाता येतं, मंदिरात मला बूट घालता येत नाहीत. आणि चर्चमध्ये जाण्याचं आणखीन एक कारण म्हणजे मला नेहमी एरिक म्हणतो कारण एरिक रिलिजियस नाही आहे, एरिक जात नाही चर्चमध्ये. पण मला एरिकने एकदा म्हणजे लग्न व्हायच्या आधीच मी त्याच्या आईबरोबर खूप वेळा चर्चमध्ये जायची आणि मला खूप आवडायचं तिकडे जाऊन बसायला. कारण ते प्रीस्ट खूप छान, ते जे बोलतात ते इतकं छान असतं, ते मला मॅनेजमेंट क्लाससारखं वाटायचं. आणि मला एरिक नेहमी सांगायचं की द मोर यू गिव्ह मी सर्मन दॅट इज मोर दॅन इनफ फॉर मी. पण मला ते ऐकायला फार आवडायचं आणि इट वॉज मोर लाईक अ मॅनेजमेंट क्लास फॉर मी. मी मॅनेजमेंट सुद्धा केलं नंतर वेलिंगकर. पण एरिक आणि तू भेटलात कधी, म्हणजे केव्हा? वी आर गुड फ्रेंड्स, म्हणजे एकाच एरियात कॉमन राहायचं फ्रेंड्स. वगैरे असं. कॉमन फ्रेंड्स. मी कीर्ती कॉलेजच्या जवळ राहायची, तो अगर बाजारच्या इकडे राहायचा. आणि त्याच्याच बिल्डिंगच्या जवळ अनघाचे मामी वगैरे राहायचे. तर वी वर गुड फ्रेंड्स बेसिकली, गुड फ्रेंड्स फॉर ऑलमोस्ट 7 years. म्हणजे वी आर फ्रेंड्स इवन टुडे, पण जस्ट फ्रेंड्स. आणि जेव्हा त्याने मला प्रपोज केलं होतं त्यावेळेला, आणि ही टू कम विथ मी एव्हरीवेअर, म्हणजे मी त्यावेळेला बऱ्यापैकी अपंगांसाठी काम करायची. विजय मर्चंट बरोबर खूप काम केलं. त्याच्या व्यतिरिक्त अपंग मैत्री म्हणून जेसीज फोरम फॉर द डिझेबल्ड, म्हणजे जेसीज इंटरनॅशनल आणि जेसीज नॅशनल जेसीजमध्ये होते मी. त्यावेळेला खूप काम व्हायचं. तर प्रत्येक वेळा जिकडे जिकडे जायची तो असायचा माझ्याबरोबर. पण
कोणाबरोबर तरी असणं, कोणाबरोबर तरी बाहेर जाणं आणि कोणाबरोबर तरी राहणं ह्याच्यात खूप फरक असतो. आणि जेव्हा त्याने प्रपोज केलं तेव्हा त्याला मी नाही म्हणून सांगितलं होतं, बिकॉज आय हॅड दॅट फिअर की मला माहीत नाही. कारण त्याला तेव्हाही माहिती नव्हतं, 7 वर्षात त्याला एकदाही माहीत नव्हतं की वन्स आय टेक आउट माय कॅलिपर्स आय कॅनॉट वॉक ऑर आय कॅनॉट स्टँड. बरं. मी कधीच कोणाला कधी सांगत नाही की काय होतं ते. त्यामुळे मग मी त्याला नंतर सांगितलं की असं असं आणखीन. आणि माझा पहिला आणखीन एक हे होता की समजा जर का त्याला डेट करायचं असेल किंवा काय, तर माय पेरेंट्स शुड नो फर्स्ट. मला आईवडिलांना बाहेरनं कोणतून कधी कळायला नको. म्हणजे बरेचदा असं व्हायचं की आम्ही एकत्र असलो की म्हणजे ज्योतीच्या शेजारचे वगैरे त्यांना वाटायचं माझा भाऊच आहे. त्यामुळे ते असं असायचं की म्हणजे कुठेही जाते फिरते तरी पण भाऊच आहे असं. त्यामुळे ठीक होतं ते. पण मग मी जेव्हा वडिलांना सांगितलं तेव्हा वडिलांनी मला सांगितलं होतं की माझ्या वडिलांना नेहमी असं वाटलं की ते मला हाच म्हणाले की मला वाटलं की तू खूप मॅच्युअर आहेस. म्हणजे कधी असं आई वडिलांनी कधी कोणाच्याही प्रेमात पडेल किंवा आय डोंट थिंक ॲज पेरेंट्स ऑल्सो दे नेवर थॉट ऑफ मॅरेज किंवा विथ मी. त्यामुळे म्हणजे त्यांचा फोकस नेहमी मी कसं प्रोफेशनल व्हावं, मी कसं माझ्या पायावर उभं राहावं, विच वॉज अ व्हेरी राईट थिंग टू डू. तर ते होतं. त्याच्यामुळे त्यांनी जेव्हा मला विचारलं की म्हटलं मी आहे मॅच्युअर, मला माहिती आहे मी काय करते. पण म्हणजे माझे वडिलांना फार कॉन्फिडन्स बऱ्याच गोष्टींबद्दल होता की जसं 10वीमध्ये इतके चांगले मार्क मिळाले होते, पण जेव्हा बालमोनमध्ये आदल्या दिवशी पूर्वी रिझल्ट लागायचा तेव्हा वडील जाऊन चालत गेले आणि बघून आले आणि आईला किचनमध्ये जाऊन सांगितलं की फेल झाली आहे. कारण फक्त पास क्लास बघून आले. आणि त्यांना वाटलं की मला प्रिलिमला चांगले मार्क बिचारी गीता म्हणून दिले. म्हणजे एवढा कॉन्फिडन्स होता त्यांना माझ्याबद्दल. आणि ते मला नेहमी सांगायचे फक्त पास हो, फक्त पास हो, एवढंच होतं. मी त्यांना परत पाठवून सांगितलं पहिल्यांदा जा फर्स्ट क्लास बघून या आणि मग नंतर येऊन या, नंतर या आणि बोला काय बोलायचं. सो इट वॉज दॅट काइंड ऑफ अ थिंग. पण वडिलांचा विरोध होता. नथिंग टू डू विथ रिलिजन बेसिकली, पण कुड बी मोर बिकॉज तो नॉर्मल आहे. आणखीन बऱ्याच गोष्टी असतात की जो माझा प्रॉब्लेम होता की मी नाही उभी राहू शकत किंवा काय, नंतर काय प्रॉब्लेम्स होतील काय माहिती नाही आपल्याला. किंवा आणखीन एक म्हणजे तो ख्रिश्चन आहे म्हटल्यानंतर त्यांना नेहमी असं सारखं वाटायचं की तो डान्स वगैरे करत असं. मी ख्रिश्चन म्हटल्यानंतर एक तेच डोक्यात असतं असं, त्याला अजिबात डान्स येत नाही. पण या गोष्टी ज्या होत्या की आणि सर्टन थिंग ते म्हणाले नंतर बघू. मी त्यांनी ते तसंच तेवढ्यावरतीच सोडलं होतं. पण मला त्यांना सांगायचा हाच उद्देश होता. आणि आत्तापर्यंत एवढं स्वातंत्र्य मला आईवडिलांनी दिलं की आम्हाला तिघांनाही म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीला, माझ्या धाकट्या भावाला, की आम्ही कधी कुठल्याही गोष्टी विचारल्या नाहीत. आम्ही जे काय करतोय ते आम्ही त्यांना सांगत होतो की व्हॉट इज माय डिसिजन. तर ही पण डिसिजन होती माझी. जे जर का मी त्याला हो म्हणणार असते तर ती डिसिजन होती. पण हा एक हे होता की उद्या त्यांना माहिती असणं गरजेचं आहे की मी त्याच्याबरोबर कुठेतरी जाते. हे महत्त्वाचं आहे की दे शुड नो अँड दे शुड ट्रस्ट मी फॉर इट बेसिकली. सो दॅट वॉज द थिंग. कदाचित त्यांना असं पण वाटलं असेल ना गीता की एरिक हा शिपवरती काही महिने, तो एक त्यांचा विरोध तिचं खूपच भीतीदायक गोष्ट असणार आहे असं मला वाटतं. मला सांगितलं नाही त्यांनी, पण आय एम शुअर. कारण ही इज अ मरीन इंजिनियर, चीफ इंजिनियर. आणखीन वर्षातले 6 ते 8 महिने बाहेर राहणार म्हणजे मी एकटी राहणार परत, तर मग कसं होणार. आय एम शुअर दॅट वॉज डेफिनेटली वन ऑफ द पार्ट्स. म्हणजे एवढं होतं की माझ्या सासू सासऱ्यांचं पण मला खूप कौतुक वाटतं. म्हणजे आय एम शुअर त्यांनी कदाचित असं पण त्यांना एरिकने सांगितलं होतं की वडिलांना काही पसंत नाही आहे. पण मला वाटतं माझ्या सासू मम्मी डॅडीना कुठेतरी असं वाटलं असेल की चालतंय ते चालू दे, तिचे वडील नाहीतरी एनिवेज म्हणतायत न विरोध करतायत. म्हणजे हे मी त्यांना नेहमी सांगते, असं म्हणून दाखवते की ते तुम्हाला, त्यामुळे तुम्ही एकदम मस्त बिंदास होतात की तुम्हाला काही फरक नाही असं. बट आय हॅव व्हेरी गुड रिलेशनशिप विथ बोथ माय इन लॉज. व्हेरी नाईस. आणि दे आर लाईक फ्रेंड्स. त्यामुळे म्हणजे आता माझे सासरे 91, आणखीन सासूबाई 87. बोथ आर इक्वली. म्हणजे माझ्याशिवाय पान हलत नाही असं म्हटलं तरी चालेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ते स्वतः राहतात मँगलोरला.
पण जेव्हा एरिक जेव्हा बोलायला गेला होता लग्नाचं आम्ही सांगायला की आम्ही लग्न करणार, आणि आम्ही जेव्हा लग्न केलं तेव्हा पण आम्ही हे ठरवलं होतं की आम्ही खर्च करणार आणि दोघांचेही आईवडील नाही करणार खर्च. वा. आमच्याकडे पैसे नव्हते जास्त, पण वी हॅड डिसाइडेड. मी तेव्हा तो चीफ आहे, तेव्हा तो ही वॉज अ ज्युनियर इंजिनियर, ही वॉज अ 5th इंजिनियर. पण तेव्हाच ठरवलं होतं आम्ही की आम्ही जे काही करणार ते आमचं आम्ही, म्हणजे आमची पत्रिकासुद्धा लग्नपत्रिका आमच्या दोघांच्याच नावावरती आहे, म्हणजे वेदर दे लाईक इट ऑर नॉट बोथ द पेरेंट्स, पण आम्ही आमच्या नावावरती पत्रिका केली होती. आणि 500 वनिता समाजला लग्न झालं, 500 लोक बोलवले होते, त्याच्यातले 450 माझे आणि 50 एरिकचे. त्यात एकही नातेवाईक नाही. म्हणजे एरिकची आणि तुझी प्रेम कहाणी ही अशी रसभरीत आणि विनोदी पण आहे खरं म्हणजे. जास्त विनोदी. नाही पण नाही, आणि आम्ही दोघे वी आर पोल्स अपार्ट, म्हणजे आमच्यामध्ये काहीही साम्य नाही. जर पत्रिका वगैरे कोणी बघितली असती तर एकही गुण नसता. म्हणूनच छान राहत आहे, म्हणूनच छान. टू निगेटिव्ह ना म्हणून. पण हे एरिक हे एक कारण होतं. आता मी असं म्हटलं की एरिक हे एक महत्वाचं कारण होतं म्हणून तू एडिनबरोहून परत आलीस, तर तू ते नाकारणारच. मग त्याच्यापेक्षा दुसरी कारणंही सांगूनच टाक. एरिक व्यतिरिक्त ती काय कारणं होती की तू परत यायचा निर्णय मला घेतलास? असं खूप वाटलं की आय वॉज ॲम्बिशियस. आय वॉज नॉट ओव्हर ॲम्बिशियस, बट आय वॉज ॲम्बिशियस, वॉन्टेड टू प्रूव्ह समथिंग फॉर इंडिया. कारण इंडियामध्ये जास्त प्रॉब्लेम्स. मी जेव्हा स्कॉटलंडला गेले तेव्हा मी शिकवण्यापेक्षा खूप शिकले. बर. कारण ते जवळजवळ 200 वर्षांनी, म्हणजे प्रोफेशनली सुद्धा त्यांचं जे टेक्स्टाईल प्रिंटिंग होतं किंवा काय, ते एवढं मोठं होतं की मला वाटलं की इंडियामध्ये येऊन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर का पुढे जायचं असलं तर आता रहिजानंतर बंद झालं, कारण मग डिप्लोमा बंद व्हायला लागलं आणि मग डिग्री सुरू व्हायला लागली, त्याच्यामुळे रहिजा कॉलेज बंद होणार होतं. आणि त्यावेळेला मला SNDTमधनं SNDT पॉलिटेक्निक जुहूला, तिकडे त्या प्रिन्सिपलनी ऑफर दिली सिनियर प्रोफेसरच्या पोझिशनसाठी. तेव्हा मला असं वाटायला लागलं की हे सगळं करणं खूप महत्त्वाचं सुद्धा आहे. त्यावेळेला जवळजवळ 36 किंवा 37 ॲप्लिकंट्स होते त्या पोझिशनसाठी प्रोफेसरच्या, टेक्स्टाईलसाठी. आणि फॅशन डिपार्टमेंटमध्ये टेक्स्टाईल इज अ बॅकबोन ऑफ फॅशन. तर मी 13 सब्जेक्ट शिकवले SNDT. 13 टेक्स्टाईल्स. तर ते जेव्हा 9 पॅनल 9 लोकांचं पॅनल होतं, त्याच्यामध्ये व्हाईस चान्सलर होत्या. पण माझा पहिला जो इंटरव्ह्यू झाला माझा, तो साधारण 9:45च्या सुमारास सकाळी झाला. पण त्यांनी मला 5 वाजेपर्यंत बसवून ठेवलं होतं. का? कारण बाकीच्यांचे व्हायचे होते ना इंटरव्ह्यूज. कारण त्यांना व्हाईस चान्सलर नंतर आल्या होत्या, थोड्या उशिरा आल्या होत्या, त्यामुळे त्यांना माझ्याशी जास्त बोलता आलं नव्हतं. 4:45ला त्यांनी मला जेव्हा आतमध्ये घेतलं तेव्हा त्यांनी मला परत सगळं, म्हणजे जे टेक्स्टाईल पहिल्यांदा जेव्हा मी ग्रॅज्युएशन झाले तेच प्रश्न परत विचारले गेले की कशी तू शिवाजी पार्कवरनं जुहूला कशी येणार, तू कसा प्रवास करणार. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या परत सगळ्या पॉपअप झाल्या ॲक्च्युली. आणि मी त्यांना फक्त एवढंच सांगितलं होतं की तुम्ही 3 महिने बघा आणि पगार देऊ नका नव्हतं सांगितलं, पण मी त्यांना सांगितलं होतं 3 महिन्यांनी मला पगार वाढवून पाहिजे. बरं. कारण मला माहिती होतं आय वॉज कॉन्फिडंट अबाउट व्हॉट आय वॉज गोइंग टू डू अँड दॅट दे डीड. त्यामुळे ते एक हे होतं की कुठेतरी मला असं नेहमी वाटतं की ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात त्या आय ट्राय टू मेक इट इन टू पॉझिटिव्स. की जिकडे एखादी वाईट गोष्ट झाली ती वाईट गोष्ट चांगल्यात का नाही करता येणार आपल्याला. बरोबर. आणि या ज्या पोझिशन्स नंतर पुढे आल्या, म्हणजे नंतरच्या VC व्हाईस चान्सलर होत्या सुमा चिटणीस, की ज्या वेळेला मॉल कल्चर आलं, इकडे जेव्हा शॉपर स्टॉप आलं किंवा ताडदेवचं एक मॉल आला, ताडदेवचा मॉल सगळ्यात पहिल्यांदा आला, जिकडे मॅकडॉनल्ड्स पहिलं आलं. आणि ते मॅकडॉनल्ड्ससाठी सुद्धा मी सॉफ्ट स्किल्स केली. बरं. आणि सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय मला माहीत नव्हतं काहीच, कॉर्पोरेटसाठी जेव्हा केली. पण जेव्हा माझ्या प्रिन्सिपल मला कुठलीही गोष्ट विचारायच्या तेव्हा माझ्या डिपार्टमेंटमध्ये, फॅशन डिपार्टमेंटमधले बाकीचे प्रोफेसर मला सांगायचे प्लीज तिकडे खालती जाऊन हो म्हणून येऊ नको, आम्हाला काय करायचं नाही आहे.
पण मग फॉर मी इट वॉज अ गुड चान्स. म्हणजे माझं ड्राफ्टिंग आणि त्याच्यामुळे खूप छान झालं, कारण माझ्या हेडला सुद्धा प्रिन्सिपल जाऊन सांगायचं की गीताकडनं ड्राफ्टिंग करून घे. ह्याच्यात मला एक तुला आणखीन सांगायला खूप आवडेल तुम्हाला सगळ्यांना की वडिलांनी याच्यामध्ये की मराठी मीडियममध्ये होते. तू मला मध्ये पण एकदा प्रश्न विचारला होतास की तू कसं एवढं इंग्लिश आणखीन सगळं केलं. ते 18व्या वर्षी तू इंग्लिशमध्ये लेक्चर्स घ्यायचीस, त्याचं मला खरंच आश्चर्य वाटलं होतं, कारण आम्ही मराठी मीडियमचे होतो आणि आमच्यापैकी प्रत्येकाला आमचं इंग्लिश चांगलं व्हावं, समाजात वावरताना कॉन्फिडन्स यावा म्हणून काही ना काही प्रयत्न करावेच लागले. तर म्हणून मी तुला ते विचारलं. मला शाळेत असताना पण लँग्वेजेस आवडायच्या बेसिकली. आणखीन माझी एक मैत्रीण होती रश्मी सानी, आताचं आडनाव आपटे. तर तिची 8वीमध्ये असताना तिचे चुलत भाऊ आणि बहीण अमेरिकेवरून आले होते. छोटे होते एकदम. ते माझ्या शेजारी 3चा बाक असायचा आपला, त्याच्यामध्ये ती 2 मुलं येऊन बसायची जेव्हा ती सुट्टीला यायची तेव्हा. आणि त्यांनी शाळेतनं परमिशन काढून की 2 दिवसच येईल, 3 दिवस येईल वगैरे. आणि त्यांना मराठीचं ह का ढ कळायचं नाही, त्यांच्याशी आम्ही इंग्लिश बोलायचो. अरे वा. किती चांगलं बोलायचो माहिती नाही, पण म्हणजे त्याची एवढी सवय झाली 8वीपासून की आम्ही नंतर मी, ती, आणखी नीना देशपांडे, नीना देसाई आताची डॉक्टर आहे, मग आम्ही 3घी जणी खूप इंग्लिश बोलायला लागलो. आणि आय थिंक दॅट वॉज द फर्स्ट थिंग. पण पप्पा जेव्हा ऑफिसमधनं संध्याकाळी घरी यायचे, म्हणजे मी 4थी 5वीत वगैरे असताना सुद्धा रात्री, तेव्हा मला आणि भावाला एका ठिकाणी भावाला बसवायचं, एका ठिकाणी मला. आणि स्पेशली शनिवार रविवार ज्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये स्ट्रिप्स यायच्या कार्टून्सच्या, त्या ट्रान्सलेट करून मराठीमध्ये सांगायचे आणि मग आम्हाला वाचायला द्यायचे. कारण 5वीपासून इंग्लिश सुरू झालं मराठी मीडियममध्ये. त्याचा खूप उपयोग चांगला झाला आपल्याला. मला माहिती नाही आता, म्हणजे आय डोंट नो वेदर योगेश विल ॲग्री विथ मी. योगेश इंग्लिश इज एक्स्ट्रीमली गुड आणि इज अ व्हेरी गुड अँड सिनियर जर्नलिस्ट. पण टाइम्स ऑफ इंडिया आज जर का बघितलं तर खतरनाक आहे. पण तेव्हाचं टाइम्स ऑफ इंडिया, त्या टाइम्स ऑफ इंडिया वाचून आम्ही इंग्लिश शिकलो. आणि पप्पांनी तेव्हा आमचा पेपर तो चालू केला की इंग्लिश वाचायचं रोज. की मगाशी तू बोलताना लहानपणी तुला मिळालेली नॅशनल लेवलची अवॉर्ड सांगितली असेल. एवढं तू काम केलं आहेस, अनेक अवॉर्ड्स तुला, हिरकणी, ते बाकीची तूच तुझ्या तोंडाने सांग मला. कारण नाही, काही नाही, आपलीच लोक आहेत सगळी, सांगायला काहीच हरकत नाही. हिरकणी अवॉर्ड मिळालं महाराष्ट्र स्टेटचं. त्यानंतर 7 नॅशनल अवॉर्ड्स मिळाली. आणि कुठेतरी मला असं नाही वाटतं, मला ना 17 दगडांवर पाय ठेवायला फार आवडतं. आणि अनदर थिंग इज, आय थिंक आईकडून मला खूप शिकले. आईचं जे ऑब्झर्वेशन केलं, आय लर्न टाईम मॅनेजमेंट. बरं. हां. की ज्याच्यामुळे म्हणजे मी घरात काय किंवा ॲज अ पर्सनल जे लाईफ असतं ते किंवा प्रोफेशनल लाईफमध्ये आय न्यू हाऊ टू डिवाइड माय टाईम. सांग. मेरे अपने सिनेमात हिने चक्क लहानपणी एक रोल केलाय. हो, पण मला एक सांगावंसं वाटेल की गुलजारनी जेव्हा हे सांग. रोल 3 महिने ते बघत होते. आणि सुप्रभातमध्ये जसं मी सांगितलं की सुप्रभातमध्ये जिकडे राहायची मी, आमच्या शेजारी शोभा कानवेंदे म्हणून राहायच्या. मी त्या अजून तिकडे सुप्रभातमध्ये राहतात. तर त्या तिकडे रिसेप्शनिस्ट म्हणून काम करायच्या हाजी अलीला, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन. 3 महिने बिचारे गुलजार साहेब रोज जाऊन बघायचे की त्यांना एक मुलगी पाहिजे होती जी भिकारी दिसेल. आणि पोलिओ पेशंट सगळे गुडगुडीत असतात कारण कोणी काही एक्झरसाईज नाही करत. आणि मी खूप काय काय करायची त्याच्यामुळे, आणि खूप एक्झरसाइजेस, खूप गोष्टी करायची त्याच्यामुळे एकदम बारीक, आणि मी खरंच भिकारी दिसायची. आणि तर शेवटी तिने आईला विचारलं की, शुभाने विचारलं की मी विचारू का त्यांना, कारण ते बिचारे रोज येतात आणि बघतात, नाही त्यांना कोणी पटत नाही. कारण ॲक्च्युली ती मुलगी पाहिजे अशी की जी खाता येत नाही आहे, तिला 2-2, 3-3 दिवस खायला मिळालं नाही, अशी मुलगी पाहिजे. आईनी आणि पप्पाने तिला सांगितलं की जर का सुट्टीमध्ये असं, कारण ही 3रीतली गोष्ट आहे, वार्षिक परीक्षा झाल्यानंतर 1.5 महिन्याचं शूटिंग झालं. आणि मग त्यांनी तेव्हा मला सिलेक्ट केलं. आणि ते सिलेक्ट मी एवढ्यासाठी सांगते की त्यांनी काही मी खूप छान दिसते वगैरे असल्या काही गोष्टी नव्हत्या. मला काही ॲक्टिंग येत नव्हती. त्यांनी जे काय शिकवायचं ते शिकवलं मला. आणि तुम्हाला एक छोटंसं मला वाटतं क्षिप्र दाखवेल.
मीना कुमारी, विनोद खन्ना, योगिता बाली, डॅनी डेंजोगोचा पहिला पिक्चर, शत्रुघ्न सिन्हाचा विलन म्हणून पहिला पिक्चर आणि विनोद खन्नाचा पहिला हिरो म्हणून पिक्चर आणि गुलजार साहेबांचा डेब्यू, डिरेक्टोरियल डेब्यू. आज जर तुम्ही बघितला हा पिक्चर तर तुम्ही आजसुद्धा मेरे अपने पॉलिटिकल सिच्युएशन आजही तीच आहे. त्यामुळे खूप छान, मला फार आवडतो पिक्चर तो सारखा सारखा बघायला. सतत 3 वर्ष कार रॅलीमध्ये भाग घेऊन तिने बक्षीस मिळवलं. का? माझे वडील 96मध्ये रिटायर झाले आणि मग त्यानंतर वडिलांना असं वाटायला लागलं की, कारण खूप वेळेला स्पेशली आम्ही प्रवादीच्या जवळ म्हणजे कीर्ती कॉलेजच्या जवळ राहायचो आणि बसमधनं मी जेव्हा यायची तेव्हा दर मंगळवारी सिद्धिविनायकला एवढी गर्दी असायची. त्या सिद्धिविनायकच्या ज्या बसेस असायच्या त्या इतक्या फुल असायच्या की अगर बाजारला खालती उतरताना कंडक्टरचं लक्ष जायचं नाही आणि मग ती बेल वाजवली जायची आणि मी पडायची. ते खूप वेळा झालं असं. तर ते केव्हा तरी कुठेतरी वडिलांच्या डोक्यात होतं की, आणि 1988मध्ये मारुतीने 4 वेगवेगळी मॉडेल्स काढली अपंगांसाठी की जी गाड्यांची. TRC मॉडेल होतं जे ते ओन्ली हँड ऑपरेटेड आणि ऑटोमॅटिक गिअर कार. तोपर्यंत ऑटोमॅटिक गिअर कार्स भारतामध्ये आल्या नव्हत्या. तर 88मध्ये जेव्हा वडील माझे रिटायर झाले त्याच्यानंतर जो प्रॉव्हिडंट फंड मिळाला त्याच्यातून वडील म्हणाले की आता गाडी घेऊया आणि तू गाडी शिक. तर मी माझी जी गाडी होती तर एकतर ड्रायव्हिंग स्कूल्समध्ये तेव्हा कोणालाच माहीत नव्हतं. ऑटोमॅटिक गिअर गाड्या माहिती नव्हत्या कशा चालवायच्या आणि हँड ऑपरेटेड किंवा म्हणजे हँडिकॅपसाठी काय कशा चालवायच्या ते सुद्धा माहिती नव्हतं. आमच्या बिल्डिंगमध्ये एक विनोद वर्मा म्हणून राहायचे की जे अमेरिकेला खूप वर्ष राहिले होते आणि त्यांनी ऑटोमॅटिक गाड्या चालवल्या होत्या आणि त्यांनी मला 3 दिवसात गाडी शिकवली. कारण कुठलीच ड्रायव्हिंग स्कूल शिकवायला तयार नव्हतं कारण त्यांना माहिती नव्हतं की कसं शिकवायचं. पहिल्या दिवशी त्यांनी मला कीर्ती कॉलेजच्या इकडनं म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या इथून ब्रिज कँडीपर्यंत नेलं, म्हणजे रादर मी त्यांना नेलं. दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडून कुलाब्यापर्यंत गेलो आणि तिसऱ्या दिवशी त्यांनी मला माटुंग्यावरनं म्हणजे VJTI UDCT वगैरे त्या रोडवरून, आणि तिकडे खूप ट्रक्स वगैरे येतात नेहमी आणि ते हँड ऑपरेटेड जे आहे ते दोन्ही हँड ब्रेक आणखीन हँड ॲक्सिलरेटर एकाचमध्ये असतं. पण त्यांनी इतक्या शिव्या देऊन मला ते 3 दिवस शिकवलं आहे की ते इतकं छान चांगलं लक्षात राहिलं. आणि म्हणजे टिल टुडे मला वाटतं की ड्रायव्हिंग इज माय पॅशन. आणखीन म्हणजे कुठे मी कधी कंटाळा करत नाही की सांगायला की अरे आता मला आज नाही जायचं कुठे किंवा काय. टिंबकटू म्हणजे कुठेही मी जाते. मी मुंबईवरून खूप वेळा बँगलोरला प्रवास केला आहे, गोव्याला प्रवास केला आहे, गुजरात, राजस्थान. त्यामुळे 96मध्ये टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक छोटीशी बातमी आली होती की स्पोर्ट्स क्राफ्ट म्हणून संस्था आहे जी स्पोर्ट्स कार रॅलीज आणखीन स्कूटर रॅलीज वगैरे घेते. श्रीकांत करानी त्यांचे ओनर. आणि अनफॉर्च्युनेटली कोविडमध्ये ते बंद झालं त्याच्यामुळे माझं कार रॅली पण बऱ्यापैकी बंद झालं आहे आता. पण मी 96पासून दरवर्षी वुमेन्स कार रॅलीजमध्ये भाग घेतला आणि गॉट अबाउट 23 अवॉर्ड्स. एक खूप छान स्पोर्ट्स क्राफ्टने केलं होतं ते म्हणजे दरवर्षी एक रॅली असायची की जी ऑर्फन मुलांसाठी असायची, अनाथ मुलांसाठी. आणि कुठे ते मुंबईपासून लोणावळा किंवा खंडाळ्यापर्यंत आणि ते आखून द्यायचं जे काही असायचं ते. तर ते आणि त्याच्यात स्पीडचं काही नसतं. म्हणजे मला खूप जण विचारतात की कार रॅली करताना म्हणजे तुम्ही खूप फास्ट चालवता का. तर फास्ट चालवण्याचं असं काही नाही. उलट फास्ट चालवलं तर कधी कधी मार्क्स पण कमी होतात की आपण ज्या ठिकाणी जातो त्या पॉईंटला किती डिस्टन्स
किती वेळामध्ये जायला पाहिजे हे पण त्याच्यात असतं बेसिकली. तर हे जे ऑर्फन मुलांसाठी जी कार रॅलीज असायच्या त्याच्यामध्ये आम्हाला 2 ऑर्फन मुलांना घेता यायचं आणि दॅट वॉज बेसिकली फॉर देम अन आउटिंग त्या पर्टिक्युलर संडेला, की आम्ही सकाळी 7 वाजता जर का निघालो तर 2 ते 3 वाजेपर्यंत कोणत्याही परिस्थितीत लोणावळ्याला पोचायचं. अगदीच पॉईंट्स नाही मिळाले तर तिकडे जायचं आणि जेवायचं. पण मला ते खूप आवडलं की म्हणजे मी जवळजवळ 17 वर्ष केलं ते काम, की जिकडे ऑर्फन मुलांना आम्ही घेऊन जायचो आणि त्यांना सगळं बेसिकली इट वॉज अन आउटिंग फॉर देम, की गाडीमधून फिरायचं आणि त्यांना संपूर्ण मुंबई, कारण मी पूर्ण मुंबई फिरायचो त्याच्यात, की ते जे मॅप्स द्यायचे त्याच्याप्रमाणे मुंबई झालं की मग ते कसं कसं जायचं, कधी कधी पुन्हा ओल्ड हायवे, कधी कधी नवीन एक्सप्रेसवेवरनं वगैरे, आणि मग परत यायचं कसं. आणि मग इट यूज टू ऑलवेज एंड ॲट द ड्यूक्स, आणि ते ड्यूक्स हॉटेलमध्ये आमचं जेवण असायचं. मुंबईचा कालाघोडा फेस्टिवल जो आहे सुप्रसिद्ध, तो मगाशी मी म्हटलं तसं मोर थुई थुई, कालाघोडा फेस्टिवल, गीता, असं पुन्हा एकदा ते जोडलं जाते. कालाघोडा असोसिएशन 90 आम्ही 5 जणांनी 96मध्ये चालू केलं. पहिल्यांदा आम्ही जेव्हा सुरू केलं कालाघोडा असोसिएशन तेव्हा फक्त तिकडच्या कालाघोडा एरियामधल्या ज्या बिल्डिंग्ज आहेत, हेरिटेज स्ट्रक्चर्स बेसिकली, आणि ते अजूनही करतो, म्हणजे पोलीस स्टेशन्स आहेत किंवा एशियाटिक लायब्ररी आहे, प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम म्हणजे आताचं छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, ते आम्ही रिवाईव्ह केलं आहे. त्यानंतर डेव्हिड ससून लायब्ररी. तर हे आम्ही दरवर्षी पूर्ण वर्षभरामध्ये करतो. आणि आत्ता जानेवारीमध्ये जर का तुम्ही ऐकलं असेल कालाघोडा आर्ट फेस्टिवल, आमचं हे 25वं वर्ष आहे जानेवारीमध्ये जे होणार आहे. आणि आता खूप वाढलं आहे. जेव्हा आम्ही चालू केलं तेव्हा मला जास्त मजा वाटायची करायला, कारण तेव्हा ते कुठल्या तरी गावातला एक मेळा असायचा. पण आता ते एकच व्हर्टिकल जे स्टॉल्स असायचे आर्टिझन्सचे, ते आता त्याचे व्हर्टिकल्स 14 झालेत. म्हणजे डान्स आहे, म्युझिक आहे, लिटरेचर आहे, सिनेमा आहे, नाटकं आहेत, आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये असतं ते. वर्कशॉप्स आहेत, ॲडल्टसाठी आहेत, लहान मुलांसाठी आहेत. व्हिज्युअल आर्ट्स म्हणजे आम्ही एक थीम देतो आणि त्या थीमवरती एखादं आर्टवर्क बनवायचं असतं आणि ते तिकडे ठेवलेलं असतं. तर काही जणांनी जे तुम्ही बघितलं असेल, नसलं बघितलं तर या वर्षी नक्की या. 26 जानेवारीपासून 9 दिवस असतं कालाघोडा आर्ट फेस्टिवल. VPL यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.